नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एस-पी मॅथ अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपली जी हॉट सीरीज चालू आहे, त्यातला आज आपण एक क्वेश्चन इथं आपण YouTubeला घेऊन आलेलो आहे. ते बी आपल्यासाठी. चला तर मग जास्त वेळ न घेता या क्वेश्चनला आपण सुरुवात करूया. चला, हा क्वेश्चन मस्त IMP क्वेश्चन पडलेला आहे बेटा आणि हे हॉट क्वेश्चन मध्ये. ओके, चला काय म्हटलंय? अ टँक कॅन बी फिल्ड अप बाय 2 taps in 6 hours. The smaller tap alone takes 5 hours more than the bigger tap alone. म्हणजे आपल्याला जे मोठा नळ आहे त्या नळानं आपल्याला काय भरायचे, एक टाकी भरायला किती वेळ लागते ते काढायचे. ओके, फाइंड द टाइम रिक्वायर्ड बाय इच टॅप टू फिल द टँक सेपरेटली. म्हणजे प्रत्येक नळानं, मोठ्या नळाला आणि छोट्या नळानं आपल्याला भरण्यासाठी किती वेळ लागते ते काढायचे. एकदम सिंपल आहे. जे काढायचे आपल्याला काय काढायचे, द bigger tap. Okay, bigger tap fill the tank in x hour. काय पकडलं बेटा? x hours. ओके, x. आपण जे मोठा नळ आहे ते काय पकडले आपण? x hours न, म्हणजे x hours न ती टाकी भरायला वेळ लागते. तसंच आपला छोटा द काय म्हणले, स्मॉलर टॅप fill the tank इन. आता ह्या मोठ्या नळापेक्षा लहान नळाला किती कितीने जास्त म्हणले? 5 ने जास्त, म्हणजे मोर दॅन म्हणजे काय बेटा? प्लस x+5 आवर्स लागते. किती? x+5 आवर्स लागते. ओके, मग तसंच मला सांगा, द टँक जे टँक फिल 1 आवर्स 1 आवर्स. ओके, द टँक फिल, ते टँक भरण्यासाठी एका तासात 1 आवर्सला कोणता बिगर टॅप किती लागेल? एका टाकीला 1/x तास लागते. किती? 1/x. तसंच स्मॉलला, स्मॉलर टॅपला किती लागेल? 1/x+5 लागेल. ओके, म्हणजेच आपली आता कंडिशन नुसार, कंडिशन काय सांगते की दोन्ही नळाला किती तास लागतात? 6 तास लागतात. म्हणजेच कंडिशन काय राहणार आहे? 1/x प्लस 1/x+5 इक्वल टू 1/6. एक टाकी भरायला, म्हणजेच हे दोन्ही मिळून टाकी भरायला किती तास लागतात? 1/6 लागतात. ओके बेटा, मग याला काय करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन. याने याच्यासोबत x+5, याने याच्यासोबत x. ओके, खालच्याचा खालच्याचा x ने याला गुणलो, x² प्लस x ने याला गुणलो, काय येते बेटा? 5x बरोबर 1/6. म्हणजे तिथं काय येते? 2x+5/x² प्लस 5x बरोबर 1/6. याने याला काय करायचं बेटा? क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन. 6 ने याला गुणलो, 6 2x प्लस 5. ओके, इक्वल टू याने याला गुणल्या, x² प्लस 5x. 6 ने याला गुणल्या, 6 दुनी 12x, 6 पंचे 30, x² प्लस 5x. ओके, हे सगळ्या टर्म तिकडे घेऊन जा. म्हणजे x² प्लस 5x मायनस 12x मायनस 30. ओके, तर इथं काय होणार आहे? x² प्लस 5x मायनस 12 म्हणजेच x² प्लस मायनस मायनस 12 मधून 5 गेले बेटा, किती उरले? 12 मधून 5 गेले तुझं -7x उरले आणि मायनस 30. देअरफॉर आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन एक तयार झालं बेटा. काय झालं? x² मायनस 7x इक्वल टू -30 इक्वल टू 0. मग आता तुझा गुणाकार केला तर -30 आला पाहिजे आणि बेरीज केली तर काय आली पाहिजे बेटा? -7 आली पाहिजे. असे दोन अवयव सांग. एकदम सोपे बघ. 10 गुणिले 3 म्हणजेच -30. मला -10 घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल? -10. x² मायनस 10x प्लस 3x मायनस 30 इक्वल टू 0. याला सेपरेट घे. मायनस
हे बाहेर काय निघालं बेटा? एक्स बाहेर निघाला तुझा. काय निघाला? एक्स बाहेर निघाला. आणि इथून 3 बाहेर निघाले. म्हणजे इथं काय उरलं? एक्स प्लस मायनस मायनस 3 याला भाग म्हणजे किती आलं? एक्स मायनस 10 इक्वल टू 0. आता एक ब्रॅकेट कसा आला आपला बेटा? सेम आला. एक्स मायनस 10. हे दोन्ही ब्रॅकेट पैकी काय करूया? दोन्हीमधून एक बाहेर काढले आपण एक्स मायनस 10 आणि उरलेलं दुसऱ्या खरकटं दुसऱ्या ह्याच्यात टाकून टाक आणि इक्वल टू 0. याला सेपरेट कर बेटा. इक्वल टू 0 और मध्ये एक्स प्लस 3 इक्वल टू 0. ओके. हे -10 तिकडे जाऊन काय झालं? +10 झालं. काय झालं? +10 और मध्ये आणि हे तिकडे जाऊन काय झालं बेटा? -3 झालं. आपण निगेटिव्ह घेतो का? नाही. म्हणजे तुझा बिगर जे मोठा नळ आहे ते किती? चला. हे खाली हे दोन्ही सेंटेन्स खाली लिहायची इथं आणि हे इथं मोठ्या नळाला किती? 10 आवर्स. किती बेटा? 10 आवर्स लागतात आणि याच्याने किती आहे इथं? एक्स प्लस 5 म्हणजे 10 प्लस 5 म्हणजे किती? 15 आवर्स. किती लागतात बेटा? 15 आवर्स. म्हणजेच तुझं जे बिगर टॅप आहे ते काय होते? मोठ्या जे नळानं तुला भरायला किती तास लागतात? 10 तास लागतात. तर छोट्या नळानं ते टाकी भरायला किती तास लागतात? 15 तास लागतात बेटा. ओके. एकदम साधा सिंपल क्वेश्चन आहे. तर काय म्हटलंय की एक टँक आहे. त्या टँक पूर्ण भरण्यासाठी त्या दोघाला 6 तास लागतात. द स्मॉल टॅप अलोन टेक हा जे स्मॉल टॅक आहे त्याला 5 मोर दॅन बिगर टॅप म्हणजे मोठ्या नळापेक्षा लहान नळाला 5 तास जास्त लागतात. मोठा नळ आपण काय सपोज केला बेटा इथे? एक्स सपोज केल्या. ओके. त्याचा स्मॉलर टॅप फील्ड म्हणजे मोठ्यापेक्षा याला किती जास्त लागतात? एक्स प्लस 5 न जास्त लागतात. ओके. मग टँक फिल 1 अवर्स म्हणजे त्याची टँक एका तासात जर भरायला 1/x झालं. तसंच स्मॉल लहान नळाला बी भरण्यासाठी 1/x प्लस 1/x एक्स प्लस 5 लागलं. मग ह्या दोघांचं मिळून 1/6 इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्या. एक्स प्लस 5 ने 1 ला गुणल्या एक्स प्लस 5 एक्स ने याला गुणल्या एक्स आलं. एक्स एक्स म्हणजे 2x 5 ला 5 ह्या एक्स न काय केल्या? याला गुणल्या एक्स स्क्वेअर आलं. एक्स न 5 ला गुणलो 5x आलं. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेतलं इथं 6 12x 6 पंचे 30 एक्स स्क्वेअर 1 ला गुणल्यावर ती संख्या आली. मग हे पूर्ण टर्म तिकडे टाकल्या. इकडे प्लस आहेत तिकडे जाऊन काय झाले बेटा? मायनस झाले. एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस मायनस मायनस 12 मधून 5 गेले 7 उरले. मोठ्या संख्येचं साइन -7 ते -30. मग याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालं. गुणाकार केला तर -30 आलं पाहिजे. बेरीज केली तर -7 आलं पाहिजे. ओके. मग एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 3x मायनस 30 इक्वल टू 0. मग आता याला ह्या 7x च्या जागी आपण 10x -10x प्लस 3x टाकल्या. याला सेपरेट करून घेतल्या. x मायनस 10 याच्यातून x बाहेर आलं. इथं x उरलं. इथं -10 इथून 3 बाहेर निघालं. x मायनस 10 3 बाहेर निघाला म्हणजे 3 याला डिवाइड करून 10 आलं. हे दोनापैकी एक काढल्या. एक राहिलेलं याच्यात टाकलं. याला सेपरेट केलं आणि जे व्हॅल्यू आली आपली प्लस मध्ये ते मोठ्या नळाला आपल्याला 10 तास लागतात. तर बारक्याला किती लागतात? 15 तास लागतात. ओके बेटा. समजलं? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर, शेअर कर आणि चॅनलला सबस्क्राईब कर. ओके बेटा. थँक यू.